झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात असलेल्या विखरण येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज 7 मार्च रोजी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी औष्णिक वीज प्रकल्पासाठी दिल्या आहेत। दरम्यान शासनाने हा औष्णिक प्रकल्प रद्द करून टाटा पॉवर सोलर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। त्यावेळी प्रकल्प बाधितांच्या मुलांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते। आता योग्य मोबदला, भूमिहीन असल्याचा दाखला आणि कुटुंबातील एकाला नोकरी या मागण्यांसाठी या शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे। आज त्यांनी खर्दे रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आपला रोष व्यक्त केला। विशेष म्हणजे सरकारी यंत्रणा उशिरा पोहोचल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला। दिलेले नाही, आम्ही औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी आमची जमीन दिली होती। आम्हाला नोकरीचं आम्ही दाखवलं होतं। आम्हाला प्रत्येक सातबाऱ्यामधले सगळे जे वारस असतील त्यांना एक एक माणसाला नोकरी मिळणार होती। ते पण आम्हाला फसवलं, त्याच्यात पण फसवलं। परत आमच्या शेतीत काम करत असताना पोलिसांचा वापर करून ही जी कंपनी आहे टाटा कंपनीला आम्ही जमीन दिलीच नाही आहे, पण टाटावाले आम्हाला पोलिसांचा वापर करून आम्हाला मारझोड करायचा प्रयत्न करतात, दम द्यायचा प्रयत्न करतात आणि आम्हाला वाढीव भाव पाहिजे, प्रत्येकाला नोकरी पाहिजे, विहिरीचा मोबदला पाहिजे, आम्हाला पाईपलाईनचा मोबदला पाहिजे, झाडांचा मोबदला पाहिजे। दरम्यान नायब तहसीलदार राजेश घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। मंगळवारी 10 मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आले। शिवाय मार्ग निघेपर्यंत टाटा सोलरचे काम देखील बंद ठेवण्यात आले। पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, उपनिरीक्षक नकुल कुमावत यांच्यासह होमगार्ड यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।